पवार साहेब या राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि अत्यंत तरुण नेतृत्व भास्कररावजी जाधव साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब, ज्यांचं मार्गदर्शन आणि ज्यांनी आत्ताच आपल्याशी आणि आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, उपस्थित असलेले किनवटवरून या ठिकाणी आलेले आमदार प्रदीप नाईक साहेब, उपस्थित असलेले हिंगोलीचे आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर साहेब, उमरखेडचे आमदार खडसे साहेब, माजी आमदार देवसरकर साहेब, रामरावजी बडकुटेजी, या मंचावर उपस्थित असलेले संपतरावजी बांगर काका, सतीशजी चव्हाण साहेब, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोडजी, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुनीर पटेल साहेब, या मंचावरची सर्व सन्माननीय नेते मंडळी, माजी आमदार साहेबरावजी पाटील गोरेगावकर साहेब, उपस्थित असलेला सर्व सन्माननीय मंच, सर्व काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व आदरणीय नेते, कराटे काका असतील किंवा हफीजभाई, सगळेच या ठिकाणी उपस्थित असलेले नेते, आणि मागच्या 3-4 तासापासून अजित दादा काय आपल्याला सांगतायत हे ऐकण्यासाठी या ठिकाणी दांडेगावकर साहेबांचा ज्या वेळेस आपण उल्लेख करतो त्यावेळेस त्या उल्लेखासोबत एका गोष्टीचं नाव आपोआप येतं आणि त्याचं नाव आहे विकास. मागचे अनेक वर्ष ज्या पद्धतीचं राजकारण दांडेगावकर साहेबांनी केलं, विकासाचे मुद्दे मांडले, काही गोष्टी होत असतील तर हो म्हणून सांगितल्या, काही गोष्टी नाही होत असतील तर नाही म्हणून सांगितल्या. लोकांनी ताकदीनं सोबत घेऊन जायची भूमिका दांडेगावकर साहेबांना त्या संदर्भात ठेवली आणि तीच भूमिका माझ्या माहितीनुसार अजितदादांची सुद्धा राहिलेली आहे. माझं शाळेतलं आणि कॉलेजचं शिक्षण पुण्यात गेलं आणि ते जात असताना मग बारामतीला जा, कधीतरी दादा काय सांगतात ते पहा, कधीतरी पवार साहेब काय सांगतात ते पहा, ते फार जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने विकासाचे विषय डॉक्टर साहेब असतील तोच विषय घेऊन लातूरमध्ये विलासराव देशमुख साहेब असतील, त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब असतील, यांनी विकासाचे नवीन नवीन मापदंड उभे केले. लातूर बघा जिंकणारी जागा आहे रे, तू आमची एक जिंकणारी जागा आमच्यापासून घेऊन चाललेला आहे. त्याची खंत सुद्धा दादांच्या मनात होती, कारण माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर यातनं अन्याय होऊ शकतो. पण मन मोठं ठेवलं, पवार साहेबांनी मन मोठं ठेवलं, दादांनी मन मोठं ठेवलं. दादा आम्ही आपल्या उन्हात आहोत आणि ज्या पद्धतीने मागच्या 4-4.5 वर्षात किंवा त्याच्या पूर्वी सुद्धा असेल, दांडेगावकर साहेबांचा शब्द हा राजीव सातवनं नेहमी प्रमाणच मानलेला आहे. दांडेगावकर साहेबांनी सांगितलं आणि राजूने ऐकलं नाही असा एकही विषय माझ्या माहितीनुसार झालेला नाही. आणि त्यामुळे आता काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. माझी आपल्याला विनंती आहे, केवळ दादा सांगतायत म्हणून, केवळ दांडेगावकर साहेब सांगतात म्हणून, केवळ माणिकराव ठाकरे साहेब सांगतात म्हणून मतदान देऊ नका. 5 वर्षांना पुन्हा हिशोब देण्यासाठी येईल, त्यावेळेस या वसमत मध्ये आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात काही उभं केलं नाही तर निश्चितपणाने मतदान देऊ नका. 5 वर्षांना निश्चितपणे हिशोब घ्या, पण काम करणाऱ्या माणसासाठी ताकदीने उभं राहा. समोर बसलेल्या नेत्यांच्या साक्षीनं देतो, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या एवढी मनापासून विनंती करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.